नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला खान अकॅडमी संदर्भात घ्यायचा आहे। खान अकॅडमी या ठिकाणी आपल्याला सरांनी दिलेला अभ्यास कशा पद्धतीने करायचा, असाइनमेंट असतील, सराव असेल तो कसा सोडवायचा हे थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया। बघा, सुरुवातीला आपण बघूया की खान अकॅडमी म्हणजे काय आणि खान अकॅडमी मध्ये कसं या ठिकाणी एंटर करायचं। मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये असणारं जे काही क्रोम ॲप आहे किंवा गूगल ॲप आहे, या क्रोम किंवा गूगल ॲपमध्ये या ठिकाणी खान अकॅडमी म्हणजेच MR म्हणजे मराठी, खान KHAN अशा पद्धतीने आपण लेटर टाईप केले तर या ठिकाणी खान अकॅडमी ही वेबसाईट येते। परत एकदा तुम्हाला मी टाकून दाखवतो। बघा, सर्चिंगमध्ये MR खान अशा पद्धतीने जर आपण टाईप केलं तर आपल्याला ही MR खान नावाची पहिली लिंक मिळते। त्याला नाव आहे खान अकॅडमी। खान अकॅडमीवर आपण क्लिक केल्या आपल्याला त्यांचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होतो। आता इथे विद्यार्थी, कुटुंब, शिक्षक अशा पद्धतीने आपल्याला दिसेल मराठीमध्ये। त्याला जर तुम्ही थोडंसं खाली या ठिकाणी बघितलं तर लॉग इन नावाचं एक लिंक आहे। लॉग इनला आपण क्लिक करायचं। लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे यूजर नेम आणि पासवर्ड आहे, तो तुमच्या सरांनी तयार केलेला असणार आहे। सरांनी तुम्हाला दिलेला यूजर नेम आणि पासवर्ड इथे टाकायचा। आता मी या ठिकाणी एकदा टाकून ठेवला होता म्हणून मी तो क्लिक करतो, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्याचा ID आणि पासवर्ड, यूजर नेम आणि पासवर्ड ऑटोमॅटिक आलेला आहे। एकदा टाकल्याच्या नंतर तो सेव्ह करून ठेवला तरी चालतो, जेणेकरून परत टाकायची गरज नाही। आता या ठिकाणी विद्यार्थ्याचा ID ओपन झालेला आहे पालकाच्या मोबाईलवर। तर सरांनी दिलेली जी काही असाइनमेंट असेल, अभ्यास असेल, तो कसा करायचा किंवा आपल्या मनाने त्याच्यानंतर पुढचा सुद्धा अभ्यास आपल्याला करता येतो। चला खाली स्क्रोल करूया। खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, या ठिकाणी 3री A म्हणजे 3rd A या क्लासचा सरांनी दिलेला जो अभ्यास आहे तो या ठिकाणी दिसतोय सक्रिय। बघा, आणि इथं मागील सुद्धा बघू शकतो, मागील या ठिकाणी बघू शकतो। आता ही देय तारीख या ठिकाणी जर बघितली तर देय तारीख सुद्धा आहे, म्हणजे कधी दिलेला आहे, आणि इथे सुरू करा नावाचे बटन आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही तो अभ्यास सुरू करू शकता। आता हा सर्व अभ्यास जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या सरांच्या मोबाईलवर सुद्धा या खान अकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला तोच अभ्यास बघता येणार आहे किंवा तो सर बघू शकतात। आता हा जो मूलभूत घनाकृती नावाचा जो अभ्यास आहे त्याला सुरू करू या ठिकाणी आपण क्लिक करू। सुरू करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी सराव करण्यास तयार आहात तर तुम्ही काय करू शकता पाहू। 4 प्रश्न आहेत आणि खाली चला जाऊयावर क्लिक करूया। आता या ठिकाणी आलेला आहे प्रश्न, खाली दिलेला त्रिमितीय आकार शोधा हा जो प्रकार आहे त्याचा प्रश्न 3 पर्यायापैकी आपण उत्तर देऊ। तर हा मला शंकू, वृत्तचिती, त्रिकोणी चिती, तर मला हा शंकू वाटतोय, तर मी शंकूला क्लिक करणार आहे। क्लिक केल्याच्या नंतर लगेचच इथे खाली तपासा म्हणून क्लिक करणार। तपासा या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचे जर उत्तर बरोबर असेल तर छान, तुम्हाला समजले अशा पद्धतीने येईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। आता हा परत लगेच त्रिमितीय आकार शोधा आणि हा ठोकळा दिलेला आहे, म्हणजे हा घन आहे किंवा इष्टिकाचिती आहे किंवा चौरसाकृती सूची आहे, तर आपण त्यापैकी कोणतं उत्तर आहे ते देऊया। आता मी चुकीचं उत्तर देणार आहे, त्रिकोणी चिती। तर बघूया आपल्याला उत्तर काय येतं। तर बघा, इथं पुन्हा प्रयत्न करा, अजून पूर्ण नाही, अशा पद्धतीने एक सूचना आलेली आहे। आता मी या ठिकाणी चौरसाकृती सूची याला क्लिक केल्याच्या नंतर इथे हे सुद्धा उत्तर चुकलेलं आहे। परत इष्टिकाचिती या ठिकाणी मी क्लिक करतोय, म्हणजे जेणेकरून उत्तर बरोबर आहे असं ते येणार आहे। म्हणजेच तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न सोडवत समोर जाऊ शकतो। पुढचा प्रश्न घेतल्याच्या नंतर परत या ठिकाणी बघा, वृत्तचिती उत्तर दिल्याच्या नंतर लगेचच आपण समोर जाऊ शकतो। गोल, त्याच्यानंतर बोनस प्रश्न म्हणून आलेला आहे,
बघा चौरस आकृती सूची, इष्टिकाची ती सुद्धा असू शकते. अशा पद्धतीने आपण सर्व उत्तर दिल्याच्या नंतर सारांश दाखवा याला क्लिक केल्यानंतर अप्रतिम तुम्ही पुढच्या पातळीवर पोहोचला आहात अशा पद्धतीने हे सूचना आलेली आहे. आता पुढे चालू ठेवा यावर विद्यार्थ्यांनी क्लिक केल्यानंतर पुढील प्रश्न येते. बघा पुढील असाइनमेंट किंवा पुढे सराव. आता या दोन्हीपैकी आपण पुढील असाइनमेंट म्हणजे सरांनी दिलेलं पुढील जे काम आहे त्याच्यावर जाऊ शकतो आणि पुढे सराव म्हणल्याच्या नंतर यातीलच पुढे सराव या ठिकाणी आपण करू शकतो. पुढे सरावला क्लिक केल्यानंतर बघा चला हाताळूया भौमितिक आकारमध्ये आपण परत एकदा 4 प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. आता या ठिकाणी बघा पुढचा त्याच भौमितिक आकाराच्या अभ्यासातील आता जरा वेगळा अभ्यास आलेला आहे. बघा इथं कॅरट म्हणजेच गाजर दिले आणि वर आलेला आहे, वर प्रश्न विचारला आहे शंकूच्या आकाराच्या या ठिकाणी वस्तू कोणत्या आहेत. आता मी इथे गाजराला क्लिक केल्याच्या नंतर आणि या ठिकाणी हॅटला क्लिक केल्याच्या नंतर दोन्हीला सुद्धा क्लिक झालेला आहे. 2 वस्तू असल्यामुळे 2ला आपण क्लिक केलेलं आहे. तपासावर क्लिक करूया म्हणजेच या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न पुन्हा एकदा पुढे जाऊन सोडवू शकतो. पुन्हा एकदा आता आपण काय करूया पाठीमागे जाऊया. बघा पाठीमागे जाण्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी 3 लाईनला क्लिक केलेलं आहे. 3 लाईनला क्लिक करून आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे स्वतःचं नाव आहे त्याला जर क्लिक केलं तर विद्यार्थी डॅशबोर्ड म्हणून या ठिकाणी आलेलं आहे आणि लॉगआउट आहे. तर आपण या ठिकाणी विद्यार्थी डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर परत एकदा पहिल्या पानावर आपण येऊ शकतो. बघा आता आपण हा जो मूलभूत घनाकृती आहे हा असाइनमेंट ही आपण सोडवलेली आहे. आता आपण ही संख्यांना जे शाब्दिक अशा पद्धतीनं दिसतंय अभ्यास तो आपण आता सुरू करू शकतो आणि तो सुरू करून तो सुद्धा आपण सोडवू शकतो. मित्रांनो याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण ही बेरीज वजाबाकी गुणाकार मापन त्याच्यानंतर आपल्या सभोवतालचे आकार हा अभ्यास सरांनी जरी दिलेला नसेल तरीसुद्धा आपण हा पुन्हा एकदा मनाने करू शकतो. बघा भौमितिक आकार. तर या ठिकाणी आपण कुठल्याही एका मुद्द्यावर क्लिक करूया. आपल्या सभोवतालचे आकार. आता हा अभ्यास आपल्याला सरांनी दिलेला नाही तरीसुद्धा आपण तो करू शकतो. आता वर थोडंसं या ठिकाणी जी एक माहिती दिली त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. या ठिकाणी जो पहिला नंबरचा या ठिकाणी ऑप्शन दिसतोय तर तो आहे मास्टरी प्राप्त. ज्या मुलांनी सर्व प्रकारच्या चाचण्या अतिशय यशस्वी पद्धतीने सोडवल्या असतील त्यांना अशा पद्धतीनं मास्टरी प्राप्त नावाचा जो कलर आहे त्याला आपण पर्पल डार्क पर्पल आहे आणि मध्ये या ठिकाणी मुकुट आहे तर तो त्याला मिळत असतो. नंतर थोडासा फेंट ब्राऊन किंवा ग्रे आहे कलर त्याला प्रवीण असं दिलेलं आहे. हा परिचित आहे, हा प्रयत्न केला आहे आणि रिकामा बॉक्स सुरुवात केलेली नाही. तर अशा पद्धतीचे हे सर्व सिम्बॉल आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळवायचे आहेत. आता बघा इथे सध्या तरी आपण परिचित म्हणून इथे आहोत. आता पुढे बघा याला त्रिमितीय 3D आकारला पुन्हा प्रयत्न करा अशा पद्धतीने एक सूचना आलेली आहे. तिथं जर क्लिक केलं आपण तर आपला अभ्यास सुरू या ठिकाणी होणार आहे आणि हा अभ्यास आपण समोर करत राहिल्याच्या नंतर आपण या ठिकाणी प्रवीण आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण प्रावीण्य प्राप्त झालो म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला येणार आहे. आता हे चला जाऊ यावर क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. अशा पद्धतीनं हा एक आलेला आहे अभ्यासाचा प्रश्न. खाली दिलेली त्रिमितीय आकार शोधा. बघा आता ही आहे वृत्तचिती. तर वृत्तचितीला आपण क्लिक केल्यानंतर उत्तर आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण डॅशबोर्डला जाऊया. बघा अजूनही आपल्याला पॉईंट किती आलेले आहेत हे सुद्धा इथे दिसत आहे पहिल्या पानावर. नंतर आपल्याला यापैकी कुठल्या सिम्बॉलवर आपण आहोत हे सुद्धा दिसणार आहे आणि आपले सगळे डॅशबोर्ड या ठिकाणी आहे. कोर्सेस आहेत, प्रगती पहा आहे. आता प्रगती पहावर क्लिक केल्यानंतर आपली स्वतःची प्रगती आपल्याला दिसणार आहे. पहा धिस वीकमधली म्हणलं की धिस वीकमध्ये आपण काय केलं सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या किती आहेत ते बघा. 117 सराव मिनिटे आहेत, 118 एकूण शैक्षणिक मिनिटे आहेत. ही सर्व माहिती आपल्याला आपण काय केलं ते या
डॅशबोर्ड आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आज आपण काय पाहिलं, सरांनी दिलेला अभ्यास आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करायचा आणि आपण स्वतःच्या मनाने या खान अकॅडमीवर कसा अभ्यास करायचा, ही सर्व माहिती आपण जाणून घेतली.